गाजऱ्या झापला चाललेलो आहोत. असं मी बाबांच्या बरोबर आहे. धग्या डोंगरवरून सध्या आम्ही निघालेलो आहे गाजरे झाप. बाबा एक कुठली वाट आहे म्हणले तुम्ही? ही ढग्या डोंगरामधून खाली इकडं पळसपुराकडे जाते दगेवाडीकडं. हां हां हां. ती दगेवाडीला जाणारी वाट. तुमचे भिक्षेचा मार्ग का हा? हो, माझा हा भिक्षा मार्ग. इथे काही पूर्वी रस्ते नव्हते, पण मी भिक्षाला येऊन जाऊन ही वाट पडली. बर बर. अशा जंगलातून अशा एकांतामधून हो. सध्या आम्ही निघालेलो आहे. या. आज आपण श्रीकृष्ण मंदिर गाजरे झाप श्रीकृष्ण नगर येथील मंदिरात आलेलो आहोत. तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील हे मंदिर आपण पाहत आहोत. श्रीकृष्ण ज्ञान मंदिरवरून आम्ही गाजरे झाप जी गुफा आहे, कपार आहे, तिकडे निघालेलो आहे. बाबा कुठे निघालोय आपण आता? आपण गाजऱ्या झापवरून तिथं खाली एक नदीला कपार आहे आपली, त्या कपारीकडे चाललेलो आहे. महानुभव कपार या ठिकाणी आपण निघालेलो आहे. असे दुर्मिळ कपारी, कुठं स्थान, कुठं मंदिरं, अशा ठिकाणी आपण वारंवार भेट देत असतो. देवाची कृपा नाही का बरं? नाही, देवाची कृपा आहे. आणि ते आता सोमवारी ठरलं होतं म्हणा. सोमवारी अचानक जर आपल्याला काही निघालं राहून जायचं, ते आज लगेचच वेळ झाला. आपण आज गाजरे झाप येथील गावामध्ये आलेलो आहेत. या ठिकाणी आदरणीय संत मुनी बाबा माझ्या बरोबर आहे आणि साहेबराव दादा, काय नाव दादा? गाजरे. हा, गाजरेच आहेत. मी त्यांच्या गावात गेलो. तिथे श्रीकृष्ण मंदिर जे आहे तिथे आपण जे तिथे विशेष आहे वंदन केलंय. आणि दादा आपण आता कुठे निघालेलो आहेत? आता आपण गुहा बघायला चाललो. जी गुफा आहे, जे कपार आहे, त्या कपारीकडे आपण निघालेलो आहे. कुठून इकडनं जायचंय ना? चला, दंडवत. अजून किती अंतर आहे इथून? अर्धा किलोमीटर आहे. तुझं काय नाव दादा? स्वराज. तुला आनंद वाटतो मी इकडे जायला? खूप आनंद वाटतो डोंगरात फिरायला. वा, वातावरण आहे खरं. हा, पावसाळ्यात खूप चांगलं राहतं ना. पण आपण हाही आनंद घेऊया आपण उन्हाळ्यातील, नाही का? मजा असते बरं का बाबा अशा याच्यामध्ये. हो. इथून खाली उतरावं लागतंय आणि कडक उन्हात निघालोय आम्ही सध्या. ऊन आहे ना. हो ना. चाललं होतं परवानगी मिळायची फॉरेस्टची. वा, थोडा अडचणीच आहे ना, पण आनंद काही आगळा वेगळाच आहे. वा वा वा.
असा रस्ता आहे हो. इकडे गुरंढोरं चारायला वगैरे आहे ना काही. हा 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 हा. श्री क्षेत्र गाजरे गाव येथील महानुभव कपार जी गुंफा आहे तिकडे आम्ही निघालेलो आहोत. हीच ती गाजरे कपार. आपण त्याच्या अगदी जवळ आलेलो आहे. हे झाड कशाचं आहे बाबा? लळई. आणि त्याच्यामुळे इथे खूप थंड हवा आहे. त्याच्यानंतर आपण या गुंफेत जात आहोत. बापरे बापरे बाप, अप्रतिम. दादा आलो ना आपण आता गुंफेत. हो. वा वा. श्री चक्रधर स्वामी. शरणाशा श्री दत्तात्रय. गाजरे झाप आणि ही गाजरे झापची कपार हा हा, या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आलेलो. आणि साहेबराव दादा. साहेबराव दादा आहेत, हा. त्यांचा नातू आहेत. बरं साहेबराव दादा, इथे कोण कोण थांबलेले बाबा वगैरे काय म्हणले तुम्ही? ते बाबा मोठे बाबा येऊन गेले. जाधववाडीचे मोठे बाबा इथे येऊन गेलेले आहेत. हो. आणि त्याच्यानंतर आणखी कोण आलेले होते इथे? ते उद्धव मुनी दादा एक आले होते. असं 15 दिवस इथं मुक्कामी होते. 15 दिवस इथं मुक्कामी होते. आणि माझ्या कुठल्या आई होत्या म्हणले इथे? एक बीबी ताई म्हणून पंजाबी होत्या भाऊ. हा हा हा. ते आता गाव कोणतं पण ते जाधवाडीचेच होते असं मला असं वाटतं. इथं आलेले आहेत. ते 7 दिवस होते इथं. आणि ही मोठी कपार आहे. इथे किती लोक थांबू शकतात? इथं 10-12 लोक आरामशीर. 10-12 लोक आपल्या साधनेसाठी, स्मरणासाठी येऊ शकतात. आणि ही पहिली इथं वाळू नव्हती ना? नाही वाळू आम्ही नदीतून आणली 9-10 जणांनी. हा 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 हा. आणि वाहून मग ती अशी केली आमची वस्तीतली. म्हणजे पूर्णपणे इथं तुम्ही वाळू टाकलेली आहे. हो. तुम्ही कधी येत असता का इकडे? कधी मध्ये हा, आम्ही येतो कधी कधी. येत असता. हो. आणि एवढं तू कधी आलाय का इथं? हा आमची सहल आली इथं. तुमची सहल आली होती? हा आणि किती मुलं आले होते इथे? खूप आमच्या शाळेतले अख्खे मुलं आलते. आतमध्ये पाहिलं का तुम्ही त्यावेळेस? हा सगळ्यांना आवडली? हा वा 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 वा. आणि इथं तशी भीती काहीच नाही ना? नाही तशी भीती नाही काही. पण आता भीती वाटत होती तर त्याला जाळी करून दिलेली. हा हा हा. वा. दंडक प्रणाम. दंड. आज गाजरे झाप, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील एक नदीच्या काठी असणारी मोठी गुंफा. ज्या गुंफेमध्ये महानुभाव पंथाचे अनेक संत महंत या ठिकाणी ध्यान धारणा, तप, त्याचप्रमाणे स्मरण करण्यासाठी इथं येत असतात. इथे दादा सांगत होते इथं आदरणीय परमपूज्य गुरुवर्य जाधववाडीचे मोठे बाबा देखील इथे येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी कोणते म्हणले तुम्ही? उद्धव दादा, ते देखील इथे आपली साधना करून गेलेले आहे. आणखी कुठली आई? तपस्विनी बेबी ताई पंजाबी. हा, बेबीताई पंजाबी ज्या तपस्विनी आहे त्या सुद्धा इथे काही दिवस वास्तव्यास होते. आणि आपल्या स्मरणासाठी, एकांतासाठी अतिशय महत्वाची जागा आहे. सर्व सद्भक्तांनो, आपण बरेच आपली वैयक्तिक साधना करत असतो,
पण हे केव्हा प्राप्त होतं? जास्तीत जास्त तुम्ही एकांतात पाहिजे, शांततेत पाहिजे. आणि ही जी जागा आहे अतिशय शांत आहे. म्हणून इथं गाजरे दादा आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता. 98 34 34 64 64 13 13 06. 06. इथं साहेबराव दादांचा नंबर आहे आणि तुम्हाला संपर्क केला तर चालेल ना? चालेल. लोकांना इथं दाखवा ना तुम्ही. हो हो. हा, त्यांच्याकडे दाखवा. हा, लोक तुम्हाला संपर्क करतील. कोणी साधू संत, कोणी जरी आपले सद्भक्त आले, हो. नक्कीच आपण इथे साधनेसाठी येऊ शकता. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. तर इकडनं आणि खूप मोठी आहे, जवळपास 10 ते 15 लोक या कपारीमध्ये थांबू शकतात. अशा पद्धतीची कपार अतिशय मजबूत. त्याच्यानंतर हळूहळू दाखवा समोरचा परिसर. खाली डोंगर आहे, उतार आहे, नदी आहे. येथील गुंफा पाहिलेली आहे आणि इथून जवळच एक नदी आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. ते देखील आपण दादांच्या बरोबर आपण खाली जातोय. आणि आपण जर आले इथून तर हा निसर्गाचा जो काही आनंद आहे नक्कीच घ्या. इकडे झाडं जंगल खूप चांगल्या पद्धतीचं आहे. वा 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 वा. खाली पाणी आहे, पुन्हा वरती डोंगर आहे आणि आपण तो परिसर जो आहे आपण पुन्हा चांगल्या पद्धतीने अगदी जवळून आपण पाहणार आहे. आपण त्या नदीकडे चाललेलो आहोत. हे टंटनीचे झाड आहेत काही जास्त. मांड वहळ जी आहे या ठिकाणी थोडंसं पाणी तुंबवलेलं आहे आणि या नदीला कायम पाणी असतं. उन्हाळ्याच्या दिवसात देखील पाणी आहे आणि हा परिसर आपण अगदी जवळून पाहत आहोत. कुठे आलो दादा आपण? मांडवळ नदीला आलो. मांडवळ नदीला आलो. स्वराज, आपण कुठे आलोय आज? आपण मांडव धरणाच्या नदीला. इथं जे छोटस धरण आहे या ठिकाणी आलोय. आणि कसं वाटलं तुला हे धरण पाहून? खूप आनंद वाटला. वा. प्रसिद्ध गुंफा आहे, त्या गुंफेजवळ आपण आलेलो आहोत. खालचा परिसर आणि ही भव्य गुंफा आपण पाहूया. अनेक लोक साधनेसाठी, स्मरणासाठी या ठिकाणी येत आहेत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. या खोल कपारीत आपली ही गुंफा आहे. दंडवत प्रणाम दादा. दंडवत प्रणाम. या ठिकाणी जर यायचं असेल तर येण्याचा मार्ग सांगा बरं. इकडून नगरवरून जर आले तर बाळवणी, टाकळी डोकेश्वर, करजुल हरियाळ आणि गुरुवाडी, गाजरे जाप. आणि पुण्याकडून आलं तर पुण्याकडून जर आले तर आळा फाट्यावरून बेल्ला, आना आणि करजुल हरेश्वर, गुरुवाडी, गाजरे जाप. आणि गाजरे गावापासून हे किती किलोमीटर आहे? हे साधारण 1.5 किलोमीटर. हा, 1.5 किलोमीटर आहे. आणि इथं जी ही कुठली वस्ती आहे? ही गाजरे जापची वस्ती आहे, ठाकर वस्ती ही म्हणून. ठाकर वस्ती आहे. हम्म. आणि या ठाकर वस्ती पासून इकडे खाली किती अंतर आहे? अर्धा किलोमीटर असेल. अर्धा पाऊण अर्धा किलोमीटर पाऊण. इकडे खाली हा मार्ग आहे. दंडवत प्रणाम. आज मी गाजरे झाप येथील गावामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी माझे सहकारी जे पदयात्रेमध्ये बरोबर होते ते प्रकाश दादा गाजरे यांच्याकडे आलो. त्यांनी माझी खूप आदर तिथे केली, सेवाही केलेली आहे. या ठिकाणी अतिशय भव्य मंदिर त्यांनी तिथं बांधलेलं आहे लोकांच्या सहकार्यातून. दादा, इथली थोडीशी माहिती आम्हाला द्यावी. इथं मंदिर व्हावं ही आमचीच हे होती. आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला होतो त्या काळी. तिथे एक पावत्या छापल्या गेल्या. आमचे चुलते भाऊ कुंडेबा गाजरे या नावाचे ग्रस्त आहेत, त्यांच्याकडे बसलो. त्यांनी त्या पावत्या फाडायला सुरुवात केली आणि मग सगळ्या वस्तीने सहभाग घेतला. आणि मग धोंडे भाऊ म्हणून नावाचा माणूस होता, भोसले, त्यांनी ते काम त्या काळी 9,000ला घेतलं आणि ते इथं जेवायचे आणि इथंच काम करायचे. अशा परिस्थितीतून ते मंदिर झालं. अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे. हा.
आपण मंदिराची तर माहिती थोडक्यात पाहिलेलीच आहे, पण इथून जवळ असणारी कपार कोणती? ती वाघनळीच्या खोपडातली अशी कपारीचं नाव आहे त्या वारनळीच्या खोपडातली खोपारातली कपार. तरसाळा असे नाव आहे दुसरं. असं असं हा वाघनेरीचं खोपड असे बी आहे. तिथं असायचे कोकणी साधू संत वगैरे? हा तिथं आपले आपल्या पंथाचे भरपूर साधू राहून गेलेत. तिथे एक आका जाधववाडीची पंजाबी होती, हा, हा. ती 7 दिवस 7 रात्र राहिली तिथं. असं आता तिला कोणीच रात्री तर एक दिवस हे पोरं आली होती, ते चोरटे हिंडत येत, तर तिला काही त्रास नाही केला. एक साप आला, तो तिच्या पट्टीवरून असा वर गेला, पण ती काही घाबरत नव्हती, तिने सगळं जिंकलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग असे साधू राहिले थोडे थोडे, पण तितकं कट्टर नाही कोणी राहिलं. एक साताऱ्याचे बाबा आता येऊन गेले, ते एक तिथं राहिले, असे ठराविक लोक राहिले. कोणी नाही राहिले पण मग ते 2-2, 4-4, पण ती स्वतः एकटीच राहिली. असे अनेक वेळा साधू राहिलेले तिथं. चला, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. इथे एक हरण आपल्याला पळताना दिसतंय. काळवीट पहा, आपल्याकडे पाहतोय तो. ही दुसरी हरीण. अरे वा.